करायला सोपा आणि चवीला अप्रतिम असा हा केक अगदी घरात उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये तयार होतो. कसा करायचा? चला तर बघूया. त्यासाठी गरम दूध घेतलंय अर्धा कप, त्यामध्ये अर्धा कप गूळ घालून एकदा व्यवस्थित मिक्स करून थंड व्हायला ठेवून द्यायचं. तोपर्यंत चाळणीमध्ये गव्हाचं पीठ, कोको पावडर, चिमूटभर मीठ, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा आणि वेलची पूड घालून हे चाळून घ्यायचं आहे. व्यवस्थित सगळं एकत्र करून घ्यायचं. तोपर्यंत हे मिश्रण थंड झालेलं आहे. थंड झाल्यावर यामध्ये 1 चमचा मध आणि पाव कप तूप इथे वापरायचंय किंवा तुम्ही बटर देखील वापरू शकता आणि नसेल तर तेलाचा देखील वापर करू शकता. सगळं व्यवस्थित मिक्स केल्यानंतर यामध्ये थोडं-थोडं हे तयार केलेलं पीठ घालून व्यवस्थित बॅटर तयार करून घ्यायचंय. लागेल तर परत दुधाचा वापर करायचा आहे. पाव कप दूध परत लागलेलं आहे. तुमच्याकडे असेल तर तुम्ही यामध्ये व्हॅनिला किंवा चॉकलेट इसेन्स देखील वापरू शकता वेलची पावडर ऐवजी. आता बॅटर मस्त रिबन कन्सिस्टन्सीचं तयार झालंय. केक टीन तयार करून घ्यायचा आहे. त्याला इको बेकचा पेपर लावलेला आहे. तुम्ही बटर पेपर देखील लावू शकता. व्यवस्थित बॅटर टाकून घेतलं केक टीनमध्ये की सुक्या मेव्याने केक सजवून घ्यायचा. त्यानंतर प्रीहीट केलेल्या पॅनमध्ये हा केक 30 ते 40 मिनिटं मंद आचेवर बेक करून घ्यायचा आहे. बघू शकता 40 मिनिटं लागले. मस्त असा केक इथे आपला शिजला गेलेला आहे, बेक झालेला आहे. आता थंड झाल्यावर कडा मोकळ्या करून घ्यायच्या आणि केक टीन मधून केक बाहेर काढायचा. बघू शकता किती सुंदर केक झालाय. अगदी घरात उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये तुम्हीही करून पहा आणि रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा. धन्यवाद.